शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता आपल्या बरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री प्रतापराव मोहनराव पाटील तुरगणे आहे. साहेबांची ओळख सांगायची झाली तर साहेब चीफ मॅनेजर बँक ऑफ इंडिया 2019 ला साहेब आपण सेवानिवृत्त झाला आणि तसपासून एक मनात धग होती, एक मनात आग होती का सेवानिवृत्तीनंतर काळ्या आईची इमानीद्वारे सेवा करायची. आणि मग सेवानिवृत्तीनंतर त्यांची माझी भेट झाली. तर आज अखेर दोघांच्या विचार विनिमयातून आज त्यांचा शेती व्यवसायातील प्रवास सुरू आहे आणि आज एक वेगळ्या कलरला आपण हात घालत आहोत साहेब. प्रायोगिक तत्वावरती 1.5 एकर मका आपण 4.5 फुटी सरी पाडून त्यावरती ड्रीप आथरून एसआरटी तंत्रज्ञान म्हणजे शून्य मशागत पद्धत यावरती ते बेड तसेच ठेवून पुढील 3-4 वर्ष एकच बेड परंतु 5 पिकं वेगवेगळी पिकं आणि 3 वेगवेगळे हंगाम, 5 वेगवेगळे हंगाम आणि 3 वर्ष अशा पद्धतीनं पीक पद्धती आपल्याला उभी करायची. बेड पाडून झालेले आहे, ड्रीप आथरून झालेला आहे. आता फक्त लागवड बाकी आहे आणि मग लागवड पण कशी करायची आणि कोणतं पीक करायचं ते सुद्धा ठरलंय. पीक निवडलंय मका पीक पद्धत आणि लागवडीची पद्धत आहे चिनी लागवड पद्धत. लॅटरलच्या दोन्ही बाजूनी 12-12 इंच सोडून म्हणजे प्रत्यक्षात 2 बियातलं अंतर, 2 ओळीतलं अंतर 12 इंच आणि 24 इंच, दोन बियातलं अंतर 24 इंच आणि 2 बियातलं अंतर 12 इंचाची चौकट तयार करतोय. आणि आपण त्या पद्धतीने ती सीड ड्रिल मशीन हाताने लोटायचं म्हणजे लॅटरलच्या ह्या बाजूने 12 इंच अंतर सोडून दोन बिया 12-12 इंचावर आपण टोचत जाणार. एका होलामध्ये आपण 2 बिया सोडणार आहोत. अशा पद्धतीची ही लागवड आणि ते बेड आपण तसेच पुढे 4-5 पिकांसाठी ठेवणार आहे. पण याला अजून एक वेगळी कलाटणी आपण देत आहोत. मक्याची टोकन करण्यापूर्वी प्रति एकरी 6 किलो मूग आपण त्यामध्ये फुकतोय. आणि मग परिणाम असा होणार मूग आणि मका बरोबर उतरून पडणार. मूग दाट केल्यामुळे तो मूग गवताला उतरू देणार नाही, गवताला दाबणार. पहिले 30-35 दिवस मूग आणि मका बरोबरच चालणार आणि जसंही मुगाचं फुलातून शेंगात रूपांतर होईल, नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम मुगाचं पूर्ण झालेलं राहील. अशा अवस्थेमध्ये खताचा दुसरा डोस देऊन लागवडीनंतर लागवडीचा एक डोस आपला झालाय, खताचा दुसरा हप्ता देऊन आपण त्या मुगावरती मक्यामध्ये रान ओलं असताना तणनाशकाची फवारणी घेणार आहोत.